झोपडीच्या दारावर टकटक केलं. आतून आवाज आया, कौन है? तो म्हणे हम है, हमको प्यास लगी है, हमको पाणी मिलेगा क्या? तेव्हा त्या बायका त्यांना म्हणाल्या, बाई आम्ही बाहेर येत नाही, आमच्या अंगावर कपडा नाही. यांना तिघांनाही तिथे वेड लागलं. त्यांना पकडलं आणि ब्रिटिशांनी नोकरीतून काढून दिलं. करोडो लोकांनी, करोडो जातीच्या लोकांनी, करोडो धर्माच्या लोकांनी हे भोगलेलं आहे. वडील घरातून निघून गेलेले होते, भाऊ जेलमध्ये होता, आई लोकांच्या घरी स्वयंपाक करत असे. हे काही आम्हाला मिळावं म्हणून नव्हतं केलं. हे केलं होतं की अंधारात जी बाई आहे त्या अंधारातल्या बाईच्यासाठी, ज्याची शेती आहे त्याला मिळतंय का? गांधीजींच्या स्वप्नातला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातला भारत तुम्हाला दिसणारच नाही. गरिबाच्या घामाचा पैसा लूटखोरी सुरू केलेली आहे. ही परिस्थिती तुम्ही बदलू नाही शकणार. माझं वैयक्तिक आयुष्य अत्यंत कष्टमय, अत्यंत संकटमय आणि अतिशय जिकिरीचं गेलेलं आहे. याचं कारण असं आहे, माझे वडील त्यावेळच्या इंग्रजांच्या सेवेत होते. GIP ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वे, त्या रेल्वेमध्ये ते स्टेशन मास्टर होते. त्यांना पकडलं आणि ब्रिटिशांनी नोकरीतून काढून दिलं. मग ते अकोल्याच्या जवळ म्हैसाण म्हणून एक गाव आहे, त्या गावात एक जमीनदार होते, त्यांच्याकडे मुनीम म्हणून काम करायला लागले. तिथे आणखीन 2 जण मुनीम होते, माझे वडील आणि ते 2 मुनीम. यांना तिघांनाही तिथे वेड लागलं. मग आता हे वेड लागल्याला कोण ठेवणार होतं कामावर? तर माझी आई माझ्या वडिलांना घेऊन अकोल्याला आली आणि तिने माझ्या वडिलांना, तिने मग एक खोली घेतली आणि ते तिथे बंद करून ठेवलं. मग माझी आई लोकाच्या घरात स्वयंपाक करायला लागली, कारण त्यांची नोकरी गेलेली होती. माझा मोठा भाऊ होता, तो त्या याच्यामध्ये मातृभूमीमध्ये, मातृभूमी नावाचं वर्तमानपत्र होतं, काँग्रेसचं होतं, तिथे सहसंपादक म्हणून काम करायला लागला. आणि माझा धाकटा भाऊ, ते सकाळी वर्तमानपत्र टाकतात ना लोकांच्या घरात, ते वर्तमानपत्र टाकण्याचं काम करायला लागला. आणि मी पहिल्यांदा त्यासारख्यावर सूत कातायची. दुपारी खादी भांडारात सूत नेऊन द्यायची. खादी भांडारवाल्यांनी त्यांना काँग्रेसने सांगितलेलं होतं की जे लोक जेलमध्ये गेलेले आहेत त्यांचं सूत घ्या आणि त्यांना पैसे द्या. ते पैसे आणायचे आणि मग त्या पैशांचा माझी आई हे आणून स्वयंपाक करत असत. त्यावेळेला एक देशकर नावाचे अकोल्यालाच देशमुख फाईलमध्ये एक असे ब्रिटिशांचे क्लार्क राहत होते. त्या बाईने नेम केला होता धर्माचा. एका ब्राह्मणाला रोज जेवणाच्या आधी ताट वाढून द्यायचं. माझा भाऊ ब्राह्मण होता, त्यामुळे आमच्याकडे ते ताट वाढून आणण्याचं काम मी करायची. आता ते आणल्यानंतर माझी 5 वर्षाची लहानी बहीण, की तो भात जो असायचा तो भात माझी ती 5 वर्षाची बहीण खायची. त्यानंतर एक पोळी असायची, तो माझा धाकटा भाऊ जो पेपर वाटायचा तो खायचा. आणि बाकीचे जे मिळेल ते खायचं. आणि असे उपास काढलेले आहेत. या देशाच्या स्वातंत्र्याकरता काय केलेलं आहे हे मी भोगलेलं आहे. मी एकटीने नाही, करोडो लोकांनी, करोडो जातीच्या लोकांनी, करोडो धर्माच्या लोकांनी हे भोगलेलं आहे, उपास भोगलेले आहेत आणि स्वातंत्र्य मिळालेलं आहे. आणि आज कोणी रिक्षेवाले तर कोणी आणखीन हे दारूचे दुकानवाले हे करून देश विकत घेणार असतील तर माझं त्यांना आव्हान आहे. याचं कारण असं आहे की त्यावेळेला जे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत त्या मुलांची शिक्षणं कुठे झालेली आहेत. माझं शिक्षण, माझा एक डोळा गेला, कारण
मी काय करायचे की हे झाल्यानंतर मी मॅट्रिकपासून प्रायव्हेट केलेलं आहे. एम ए करता हिस्लॉप कॉलेजमध्ये गेले, एम ए झाली, पुस्तक लिहिलेलं आहे समाजशास्त्राची रूपरेषा आणि शिकवलेलं आहे कॉलेजमध्ये कुठल्या मातृसेवा संघाच्या इन्स्टिट्यूट ऑफ सोशल वर्कमध्ये. परंतु हे सगळं करत असताना आधी जे करावं लागलेलं आहे ते पोटासाठी करावं लागलेलं आहे की ते एक भाकरी मिळवण्याकरता वडील घरातून निघून गेलेले होते, भाऊ जेलमध्ये होता, आई लोकांच्या घरी स्वयंपाक करत असे. हे मिळवण्याच्याकरता जेवायला मिळवण्याच्याकरता लोकांच्या घरून वाढलेलं ताट आणावं लागायचं. त्या स्वातंत्र्याचं मूल्य आज जे खुर्च्या मोफतच्या खुर्च्यांच्यामध्ये बसलेले आहेत त्यांना काय माहिती असणार आहे. मला जे माहिती आहे, माझ्या हृदयात पिळवणूक होते की काय आम्ही भोगलेलं नाही आहे. हे काही आम्हाला मिळावं म्हणून नव्हतं केलं, हे केलं होतं. ती अंधारात जी बाई आहे त्या अंधारातल्या बाईच्यासाठी. तुम्हाला एक गोष्ट सांगते. गांधीजींनी आयुष्यभर इतकं धोतर आणि पुढे अंगात काहीच घालायचं नाही का ठरवलं? गांधीजी दक्षिण आफ्रिकेतून भारतात आले, बिहारमध्ये गेले होते, तिथले चहाच्या मळ्यामध्ये आंदोलनं सुरू केलेली होती, पिळवणूक होत होती, इंग्रज पिळवणूक करत होते. अशा वेळेला गांधीजींच्या बरोबर कस्तुरबा आणि त्यांच्या 2 भाच्या या पण बिहारमध्ये गेल्या गांधीजींबरोबर. त्या बापूंना म्हणाल्या, तुम्ही तर तिथे जाऊन लोकांना तयार करणार, आम्ही काय करायचं? तर बापू म्हणाले, तुम्ही जाऊन लोकांना भेटा, त्यांची काय परिस्थिती आहे ते बघा, त्यांच्या काय समस्या आहेत त्या पहा. या बरं म्हणाल्या. मग या गावात फिरायला निघाल्या. यांना लागले ऊन होतं वरती, यांना लागली तहान. एका झोपडीपाशी गेल्या आणि त्या झोपडीच्या ह्याच्यामध्ये बंद होती झोपडी, झोपडीच्या दारावर टकटक केलं. आतून आवाज आला, कौन है? तर म्हणे हम है, हमको प्यास लगी है, हमको पाणी मिलेगा क्या? म्हणे हो. तर मग त्या थांबल्या तिथे. थोड्या वेळाने ती जी झोपडी होती ते दार किलकिल उघडलं गेलं आणि आतून एक गडवा बाहेर आला आणि परत दार लावून घेतलं. तर या म्हणाल्या, तुम्ही आम्हाला पाणी दिलं पण तुम्ही का नाही बाहेर येत आहात? तेव्हा त्या बायका त्यांना म्हणाल्या, बाई आम्ही बाहेर येत नाही, आमच्या अंगावर कपडा नाही. आमच्या घरामध्ये सून आणि सासू अशा आम्ही दोघेजणी आहो. सून कामाला गेली आहे तेव्हा साडी नेसून गेलेली आहे, मी नागवी आहे, माझ्या अंगावर कपडा नाही आहे आणि त्यामुळे मी दार उघडून बाहेर येत नाही आहे. तुम्ही पाणी प्या. या देशाची ही गती आहे आणि लाजा वाटत नाही आहेत त्यांना. हे बघा, माझ्या तोंडातून अपशब्द निघाला तर मी माफी मागते, परंतु संताप होतो की त्या बाईच्या अंगावर कपडा नव्हता म्हणून तिने दार उघडलं नाही, तांब्यातून पाणी दिलं. हे बानी आणि मनूबेन त्यांची भाची यांनी बापूंना संध्याकाळी सांगितलं. मग बापू म्हणाले, तुम्ही काय करणार? या म्हणाल्या, आम्ही भरपूर कपडे घालणार नाही, आम्ही भरपूर कपडे घालणार नाही. याचं कारण असं आहे, कपडा कोण हे करतो? मिलवाला. कोणचा मिलवाला करतो? माझ्या देशातला माणूस नाही आहे मिलवाला. तिकडे नेऊन इंग्रजांचे पाय चेपणारे, त्यांचं तीर्थ पिणारे हे करत होते. आणि तो कपडा मग इथले लोक घालणार आणि ते पैसे कमावणार. कापूस कोण पिकवणार? शेतकरी, ज्याची शेती लोकाला खंडणीने दिलेली आहे.
तो हे करणार, त्याच्यातला कापूल हे करणार तो शेतकरी, हे सगळं ते करणार. आणि माल कोण खाणार? आजही ही परिस्थिती बदलली आहे का? तुम्ही उमलत्या कळ्या आहात, काहीतरी सांगायला समाजाला निघाल्या आहात. आजही ही परिस्थिती बदललेली नाही. ज्याचं कापूस आहे खेड्यामध्ये, ज्याची शेती आहे, त्याला मिळतं आहे का? त्याला तर रोजगारही मिळत नाही आहे, लोकच खाऊन राहिले आहेत. हे केव्हा बदलणार आहे? ही जी राज्यघटना आहे, या राज्यघटनेने तर प्रत्येकाला अधिकार दिलेले आहेत. मग आज त्या शेतकऱ्याला, जो शेतकरी शेतात खपतोय 24 घंटे आणि ज्या अर्धपोटी राहतोय, त्याला का मिळत नाही आहे? हा प्रश्न विचारा. हे प्रश्न तुम्हाला विचारावे लागणार आहेत. हे प्रश्न जोपर्यंत तुम्ही विचारणार नाही, तोपर्यंत गांधीजींच्या स्वप्नातला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातला भारत तुम्हाला दिसणारच नाही. तो जर दिसायचा असेल तर ही जी माणसाने निर्माण केलेली परिस्थिती आहे, ही परिस्थिती बदलण्याचं काम करावं लागणार आहे. हे काम करणं सोपं नाही आहे. आम्ही केलेलं आहे. इंग्रजांना हाकलून देण्याचं काम आम्ही केलेलं आहे. इंग्रजांना हाकलून देण्याचं काम जर आम्ही करू शकतो, 95व्या वर्षाची म्हातारी तुम्हाला सांगते, तर आज ज्यांनी गरिबाच्या घामाचा पैसा लूटखोरी सुरू केलेली आहे, ही परिस्थिती तुम्ही बदलू नाही शकणार. आमचे प्रतिनिधी आम्ही निवडून देतो आहोत ना, मग ते कोणाचे प्रतिनिधी आहेत याचा विचार करा. हे प्रतिनिधी आपले नाही आहेत, राजकीय पक्षांचे आहेत आणि ठेकेदारी राजकीय पक्षांची झालेली आहे. ही बदलवा ठेकेदारी, तरच काहीतरी तो मेरे सपनों का भारत दिखेगा, नहीं तो नहीं दिखेगा. सम्राट ब्रिटिश ज्यांच्या राज्यावरून सूर्य मावळत नाही आणि त्यांची गुलामगिरी कोण करत होतं? तर तुम्ही महात्मा गांधीचा खून करता, तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करता, नको त्याला वाटेल तितकं महत्त्व देऊन राहिला आहात, ज्याची लायकी नाही आहे. जो मानत नसेल त्याला जेलमध्ये टाकलं पाहिजे. बाबा बापू अमर रहे, बाबा बापू अमर रहे, बाबा बापू अमर रहे.